शॉट ऑफ गुड लेंथ, सरप्राईज बाउन्स, पूर्णपणे फलंदाजाला अचंबित करून टाकलेलं आहे. इतका चांगला वेग आणि त्याचबरोबर जबरदस्त उचली बॉलची पाहायला मिळाली. बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल आता टाकलेला आहे. कॉन्फिडन्स मिळेल गोलंदाज ओमकारला. जसजशी डॉट बॉल पर्सेंटेज वाढेल तशी या मॅच मध्ये मात्र रंजकताही वाढेल. शॉट ऑफ लेन स्टेप आउट झाले होते. पावलांचा वापर करत खेळण्याचा प्रयत्न मात्र तोही फसलेला आहे. बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल आता टाकलेला आहे. सलगचा तिसरा डॉट बॉल. धावफलक सध्या खुलही झालं नाही. धावासाठी सध्या स्ट्रगल सुरू आहे तो गोलंदाज अक्षयचा. आणखीन एक चांगला बॉल राऊंड विकेटनं विथ द अँगल निघालाय. तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. सलगचा चौथा डॉट बॉल आता टाकलाय तो गोलंदाज ओमकारनं. ओमकारच्या विरोधात धावा बनवणं सध्या फलंदाज अक्षयच्या अंगलट येतं की काय हा प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित झालेला. पूर्णपणे हावी होत असताना फर्स्ट पॉवर प्ले मध्ये बॉलर ओमकार. टॉपेज बॉल विथ झेलची संधी आणि तिचा स्वीकार. फलंदाज बाद. अखेर 5व्या चेंडूवरती गारद केलंय ते ओमकारनं अक्षयला. पहिला धक्का. अक्षय बाद होताना पाहायला मिळत आहेत. निर्धाव षटक देखील आता येईल का हे देखील पाहायचंय. अक्षय यांचं स्ट्रगल 5 चेंडूत पाहायला मिळालं. विकेट सॅक्रिफाईस करण्यास त्यांना भाग पाडलं गोलंदाज ओमकारनं. नवीन बॅटर रुद्र आता बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. चला स्पीडअप अपेक्षित आहे. बॅटर्सलाही सूचना आहे आपण आपापल्या एंडला लवकरात लवकर पोहोचा. पाहायचं याच खेळाडूच्या नावावरती व्यक्तिगत पहिलं अर्धशतक आपण पाहिलंय आणि आता याच खेळाडूच्या नावावरती दत्तगृह चषकातील पहिलं निर्धाव षटक फर्स्ट मेडन ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल का. बॉलर तयार होतोय ओमकार. लास्ट बॉल. शेवटचा बॉल. धाव हवी आहे. नो स्ट्रायकर एंडला. तर फलंदाज पोचलेत मात्र स्ट्रायकर एंडला. फलंदाज बाद की नाबाद त्यासाठी आता तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. या टीव्ही अंपायरचा सपोर्ट आपण घेऊयात. पाहूयात विथ हेल्प ऑफ टेलिकास्ट टीम. धाव घेण्याचा प्रयत्न तो करणच्या अंगलट आला की काय. अंपायर सॉफ्ट सिग्नल तर आपल्यापर्यंत आलेला आहे. मात्र फायनल डिसिजन ओयूटी इट्स आउट. फलंदाज बाद आणि स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक टाकलंय बक्षीस पात्र फेरीच्या सामन्यात. मेडन ओव्हर गोलंदाज ओमकार कडून ज्याची जबरदस्त कामगिरी. फलंदाज बाद. पहिल्या षटकात एकही धाव खर्च झाले नाही. टोटली मेडन ओव्हर. दोन्ही सलामीवीर मात्र बाद झालेत. रुद्र यांची सोबत देण्यासाठी नवीन बॅटर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. साहिल याही खेळाडूने इम्प्रेशन टाकलेलं आहे. मात्र नुकताच